101 कलेक्शन है। 2000 की है, वो 1600 रुपये की है, वो 1400 रुपये। टॉप्स बघा इथे। मागच्या बॅग्सची काय प्राइस आहे? कलरफुल बेल्स। सीजर वो रिप्रेजेंट करता है कि हम कुछ कट करके कुछ न्यू बना सकते हैं, कुछ नया क्रिएट कर सकते हैं, सम क्रिएटिविटी। और सीजर ये भी मतलब रिप्रेजेंट करता है कि जो हमारे आजू बाजू की नेगेटिविटी है उसको कट करके हमें आगे बढ़ते रहना चाहिए। गणपती बाप्पा मोरया। हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना। कसे आहात तुम्ही? सगळे मजेत आहात ना? तर मी संचित तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती म्हणजे संचित देवी ब्लॉग्समध्ये आणि अर्थातच पुन्हा एकदा नवीन कोऱ्या करकरीत ब्लॉगमध्ये मी स्वागत करत आहे। आजचा ब्लॉग हा आपला नेहमीप्रमाणे एक स्पेशल असणार आहे। तर आज आपण अशा ठिकाणी भेट देणार आहोत त्याचं यंदाचं हे 25वे वर्ष आहे आणि नवरीत कलाकारांना व्यासपीठ देणारा आणि कलाकृतींची पर्वणी असणारा आर्ट फेस्टिवल म्हणजे काळा घोडा आर्ट फेस्टिवललाच आपण भेट देणार। तर पहिली आता आपण ट्रेन पकडूया आणि चर्चगेटला जाऊया आणि तिथून मग पुढे काळा घोडा आर्ट फेस्टिवलला जाऊया। समोर बघू शकता फायनली मी चर्चगेट स्टेशनला पोहोचलेलो आहे। हा जो समोरचा रस्ता आहे तो जातो मरीन ड्राईव्ह और ब्रेबॉर्न स्टेडियमला आणि जो हा रस्ता आहे तो जातो हुतात्मा चौक, काळा घोडा आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला। माझ्यासमोर तुम्ही हुतात्मा चौक बघू शकता। मला याची पूर्ण कल्पना आहे की माझे इतकेच तुम्ही देखील उत्सुक आहात काळा घोडा आर्ट फेस्टिवल बघण्यासाठी। तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून एक मोटिवेशन मिळतं तुमच्यासमोर नवनवीन काही सादर करण्यासाठी आणि तुम्हाला सुद्धा नोटिफिकेशन भविष्यामध्ये त्याचे येतील ब्लॉग्सचे, तर तुम्ही ब्लॉगचा आनंद लुटू शकता। तर फायनली आता आपण लोकेशनवर पोहोचलेलो आहोत काळा घोडा आर्ट फेस्टिवलला। हे आहे रिदम हाऊस आणि त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे वेस्ट साईड। माझ्यासमोर हा स्कॅनर बघू शकता काळा घोडा आर्ट फेस्टिवलचा। इथे येऊन जर तुम्हाला गर्दी अवॉइड करायची असेल तर तुम्ही कुठूनही स्कॅन करून तुमचे तिकीट बुक करू शकता। वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनवरती आणि स्क्रीनवरती देईन। तर फायनली आता आपण काळा घोडा आर्ट फेस्टिवलमध्ये एंट्री केलेली आहे। एंट्रीच्या सुरुवातीलाच तुम्ही बघू शकता की अशी काही कलाकृती आहे। याच्याबद्दल जी माहिती आहे तिकडे दिली आहे। स्क्रीनमध्ये माझ्यासमोर तुम्ही हे स्टॉल्स बघू शकता। हे स्टॉल्स नसून देशाच्या विविध भागातून कलाकृती जी सादर केली आहे त्याचे ते स्टॉल्स आहेत। 100हून अधिक स्टॉल्स काळा घोडा आर्ट फेस्टिवल्समध्ये आहेत। तर आता आपण मॅक्झिमम स्टॉल्स कव्हर करायचा प्रयत्न करूया। तर मी पुढच्या स्टॉलवर आलो आहे, मुंबई पोलीस या स्टॉलवरती। पेंटिंग्स तुम्ही बघू शकता, काय सुंदर सुंदर आहेत त्या। समोरची पेंटिंग बघा देवीची, मुंबई पोलीसच्या स्टाफने केलेल्या पेंटिंग्स आहेत। त्यानंतर पुढे मी आलो आहे कपूर कभी महाराष्ट्र या स्टॉलवरती। मातीची भांडी, खेळणी तुम्ही बघू शकता किती क्यूट दिसत आहे। हॅलो मॅडम। हॅलो। चहाचे कप। Sure. These all are handmade. We are an NGO. Kapraka. याच्या पुढचा स्टॉल आहे आर्टेरा ज्वेल्स, मध्य प्रदेश, भोपाळ। She's the artist, sir. I'm a friend. This is from natural clay, terracotta. Natural clay, terracotta. We are her friends, and these are the collections. We have studs, jimkis, malas. We have special stones, and everything is handmade, sir. Thank you. थँक यू। कानातले तुम्ही बघू शकता इकडे, हँडमेड अँड इको फ्रेंडली। नेकलेस बघा काय सुंदर वाटतोय। झुमके, याची कॉस्ट आहे 1200 रुपये। इसको क्या बोलते हैं मैम? Studs. शर्ट्स। These are jhumkis. These are studs. ये स्पेशल स्टोन्स का है, जेम स्टोन्स। ये नेकलेसेस है, ये इयररिंग्स है। ओके। तसेच इकडे अजून नेकलेसेसचा कलेक्शन आहे, तुम्ही बघा।
इसका क्या प्राइस है नेकलेसेस का? साइड में लिखा देखो सर. ओके, याची प्राईस दिलेली आहे 4000 रुपीज याची प्राईस आहे. याच्या पुढच्या स्टॉलवर आलो आहे जुत्तीज मेकर न्यू दिल्ली. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या जुत्ती तुम्ही बघू शकता. दादा काय प्राईस आहे याची? 800 का. 800 रुपये किंमत आहे. कोणते पण घेतले तरी? ये 1400 रुपये की है, ये 1800 रुपये की है, 1600 रुपये की है, ये 1800 की है, ये 2000 की है, वो 1600 रुपये की है, वो 1400 रुपये की है, वो 1300 रुपये की है, 800 रुपये की है. नीचे चप्पल पड़ी वो 600 रुपये की है. प्रत्येकाचे वेगवेगळ्या प्राइजेस आहेत. थँक्यू दादा. याच्या पुढचा स्टॉल मला अजून जरा इंटरेस्टिंग वाटला, तो म्हणजे कर्मा ज्वेल शांतिनिकेतन पश्चिम बंगाल. हे सगळे आर्टिफॅक्ट्स तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळ्या रंगाचे. दिसायला खूप सुंदर वाटत आहेत. मॅडम हे काय आहे? हे सगळे वॉल हँगिंग्स. आरसे बघा वेगवेगळ्या प्रकारचे इथे आहेत. इवन हे सुद्धा वॉल हँगिंग्सच आहेत. लॅम्प्स आहेत तुम्ही बघा. याच्या पुढच्या स्टॉलवर आलो आहे उषा कला केंद्र बिहार. या स्टॉलवर दादा आपल्याला इन्फॉर्मेशन देतील. मेरा 4th जनरेशन है. मेरी दादी लोग बनाती थी. मधुबनी एक कला जो है उस बिहार का ईस्टर्न पार्ट में है, मिथिला रीजन में, जहाँ माँ जानकी सीता का जन्म स्थान है. वहीं से ये कला आ रहा है और ये सदियों से बनता आ रहा है और हम लोग बनाते आ रहे हैं. धन्यवाद. बघू शकता मधुबनी कलेचं साहित्य. ते फोटो फ्रेम्स आहेत. ये केटली टी पॉट है, हैंडमेड है. टी पॉट बघा सगळे हँडमेड आहे. पेंटिंग बघा लगा सकते हैं. किती सुंदर वाटतंय. ये दुपट्टा सब हैंडमेड दुपट्टा है. हे सगळे दुपट्टे आहेत, सगळे हँडमेड आहेत. बॅग्स बघा किती मस्त वाटत आहेत, एकदम भारी. काय प्राइस आहे बॅगची? 850 रुपये बॅगची प्राइस. पुढे बघा साईड बॅग्स एकदम मस्त वाटत आहेत, रंगीबिरंगी अशा. तर फ्रेंड्स याचा पुढचा स्टॉल आहे नजरी आर्ट्स दिल्ली. इयरिंग्स बघा 101 कलेक्शन आहे. नेकलेस ऐसे पैसों में है पर घुंगरू. बंगाल पट्टचित्र और कालीघाट पेंटिंग पश्चिम बंगाल. पेंटिंग खूप सुंदर आहे तिकडे तुम्ही बघू शकता. हे जे तुम्ही फोटो फ्रेम्स बनवू शकता. तसेच ट्रेज आहेत, पंखा आहे, कलरफुल एकदम स्टॉल आहे हा. क्या प्राइस है इसका? 500. और ये पंखे का 200 आणि 150 अशी प्राइस आहे. और ये पोस्टर हाँ 30,000 रुपयाची प्राइस आहे या पेंटिंगची मधल्या. आता मी आलो आहे ऑल थिंग्स सुंदर महाराष्ट्र या स्टॉलवरती. एकदम कॅची आणि इंटरेस्टिंग वाटतोय स्टॉल. बॅग्स आहेत, फोटो फ्रेम्स आहेत, मस्त वाटतं एकदम बघायला. बेल्ट्स बघा, पर्सेस, ट्रे बघा काय सुंदर वाटतायत बघायला. कलरफुल बॉटल्स, चहाची किटली, अगेन बॅग ऑफिस यूजसाठी. मस्त वाटतं बघायला. टी कोस्टर बघा काय मस्त आहे. काय प्राइस आहे याची?
180 रुपयाची प्राईस आणि ट्रेची 600 रुपये ट्रेची प्राईस आहे. टॉप्स बघा इथे. मागच्या बॅग्सची काय प्राईस आहे? हां 1800 रुपये बॅगची प्राईस आहे. चा स्टॉल आहे छिंट राजस्थान. इथे लहान मुलांचे कॉटनचे कपडे आहेत ते आपण आता बघूया. मस्त मस्त शर्ट्स आहेत. प्रिंटिंग शर्ट्स तुम्ही बघू शकता इकडे. हे काही मुलींचं कलेक्शन आहे. प्युअर कॉटन आहे. और कौन सा डिजाइन है? सर क्या प्राइस है इसका? 800. 800 रुपये शर्टची प्राईज आहे. तसेच कुर्ती साडी सर्व कॉटनच्या तुम्ही बघू शकता. माझ्या समोर तुम्ही बघू शकता काळा घोडा, ज्याच्या डोक्यावर क्राऊन आहे. हाच काळा घोडा त्याच्या नावाने काळा घोडा फेस्टिवल जानेवारी फेब्रुवारीमध्ये आयोजित केला जातो. असे काही सेल्फी पॉईंट्स काळा घोडा आर्ट फेस्टिवलला केले आहेत. बाजूला बघू शकता काही इमर्जन्सी असेल तर अग्निशमन दलाची गाडी तैनात आहे. आणि इथे आहे बाजूला हा घोडा जो रशीपासून बनलेला आहे. पण कलाकृती एकदम उत्तम आहे. तर इकडची फूडची कलाकृती तुम्ही बघू शकता. असा केक बनवला आहे. केकवरती ॲम्बॅसेडर कार उभी आहे. केक हा एकदम ब्लॅक फॉरेस्टचा केक सारखा दिसतोय. मस्त वाटतं एकदम बघायला. सगळेजण मस्त फोटो काढतायत, एन्जॉय करतायत. काळा घोडा आर्ट फेस्टिवल तुम्ही बघू शकता. बऱ्याच फॉरेनर्सने सुद्धा भेट दिलेली आहे. खूप प्रसिद्ध असं आर्ट फेस्टिवल म्हणून ओळखलं जातं काळा घोडा आर्ट फेस्टिवल. आता आपण इथे एंट्री करूया, बघूया अजून आतमध्ये कोणकोणते स्टॉल्स आहेत ते. ही कलाकृती तुम्ही इथे बघा. मिल्टनच्या बॉटल्सपासून बनवलेला घोडा हा मस्त दिसतोय. बऱ्याच बॉटल्स आहेत मिल्टनच्या. आणि यंदाचं 25वं वर्ष असल्यामुळे हा केक आहे. त्या बाजूला सुद्धा घोड्याची प्रतिमा बॉटल्सने केलेली. इथे आणि तिथे दोन्ही बाजूला अशी स्टॉल्स आहेत. पेंटिंगचा स्टॉल बघा इथे. द प्लेटेड प्रोजेक्ट महाराष्ट्र. वेगवेगळ्या पेंटिंग्स तुम्ही इथे बघू शकता. फ्रेम्स आहेत, कप्स आहेत, बॉटल्स. पेंटिंग्स बघा काय सुंदर वाटते. This is a plated project. Here we believe in art against hunger. So every object in the store, it contributes towards a hunger-based charity. So if you buy a plate, you'll be feeding 10 meals towards a hunger-based charity. Thank you so much. थोडंसं आतमध्ये आलात तर इथे रिफ्रेशमेंटचे देखील स्टॉल्स अवेलेबल आहेत. आतमध्ये बघा काय एकदम व्हायब्रंट कलरने असं वाटतंय काळा घोडा आर्ट फेस्टिवल. मंगळवार असल्यामुळे गर्दी एवढी नाही आहे. 2 तारखेपर्यंत म्हणजे त्या रविवारपर्यंत काळा घोडा फेस्टिवल आहे. सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत नक्की भेट द्या काळा घोडा आर्ट फेस्टिवलला. हा घोडा हाताने त्याला पूर्ण कव्हर केलेला आहे. त्याच्याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे. तर आता याच्या पुढच्या स्टॉलवर आलो. अर्बन मंकीच्या स्टॉलवरती शार्क टँकमध्ये आले होते. इथे कॅप्स आहेत, टी शर्ट्स आहेत, गॉगल्स आहेत. अगेन वॉलेट्स तुम्ही इथे बघू शकता. कॅप्सचं खूप कलेक्शन्स आहे. टी शर्ट्स बघा इथे. सो बेसिकली आम्ही जस्ट ऑल ओव्हर इंडियामध्ये फक्त कॅपसाठी फेमस आहोत. कॅप्स आणि सनग्लासेस आमचा खूप तगडा प्रॉडक्ट आहे. आणि आमची टी शर्टची वाईब एकदम वेगळी आहे. आमची स्टायलिंग वेगळी आहे. फुल स्ट्रीट कलेक्शन. सो एन्जॉय द शॉपिंग. ह्याच्या पुढची कलाकृती तुम्ही बघा. इथून जर तुम्ही बोललात तर तिकडे ऐकू येतं. एकदम मस्त असं काहीतरी युनिक कलाकृती सादर केलेली आहे.
असा काही व्ह्यू आहे काळा घोडा आर्ट फेस्टिवलचा, तुम्ही बघू शकता। और जो सीज़र है वो रिप्रेजेंट करता है कि हम कुछ कट करके कुछ न्यू बना सकते हैं, कुछ नया क्रिएट कर सकते हैं, सम क्रिएटिविटी। और सीज़र ये भी मतलब रिप्रेजेंट करता है कि जो हमारे आजू बाजू की नेगेटिविटी है उसको कट करके हमें आगे बढ़ते रहना चाहिए। और जो मेजरिंग टेप है वो रिप्रेजेंट करता है कि मतलब हम अपनी सैडनेस मेजर कर सकते हैं, हमारी ग्रोथ मेजर कर सकते हैं, हमारी हैप्पीनेस मेजर कर सकते हैं, हमारी इमोशंस मेजर कर सकते हैं और एक्सेट्रा चीज़ें मेजर कर सकते हैं। थैंक यू गाइस, दिस इज माय कंसेप्ट। थँक्यू। पुढची कलाकृती बघा, काय मस्त वाटतंय सीझर। अजून एका घोड्याची कलाकृती तुम्ही इथे बघू शकता। इथे पुढचा पोर्शन आहे, मागचा पोर्शन आहे, पण मध्ये ब्लँक आहे, काहीतरी वेगळं असं बघायला मिळते इथे। आता पुढे आलो आहे स्टॉल नंबर 106ला, लकी हँडक्राफ्ट्स उत्तर प्रदेश। मस्त एकदम कलरफुल असा आणि लाईट खूप आहे या स्टॉलमध्ये, तर कॅची असा स्टॉल आहे, तुम्ही बघू शकता। कलरफुल बेल्स, पूजेचे ताट, काय मस्त वाटतंय। बॉटल्स बघा इथे कलरफुल, मिरर्स, फ्रीज मॅग्नेट बघा इथे रंगीबिरंगी, काय मस्त वाटतात। सेल्फी पॉईंट्स तुम्ही इथे बघू शकता। रिक्षाचा सेल्फी पॉईंट केला आहे, जिकडे तुम्ही जाऊन फोटो काढू शकता। अजून एका घोड्याची कलाकृती तुम्ही इथे समोर बघू शकता। दिसायला काय कलरफुल आणि मस्त वाटतंय। पुढचा स्टॉल आहे कला विलासा रक्स मध्य प्रदेश। या रक्सचं कलेक्शन तुम्ही बघा। ये ब्लू वाले की क्या प्राइस है? 14,400 रुपये रक्स की प्राइस है। इसकी 6,000 ये येल्लो रक्स की प्राइस है। स्क्रीनमध्ये तुम्ही पुढची कलाकृती बघू शकता, ती म्हणजे सी हॉर्स। कलरफुल एकदम आणि महत्त्वाचं म्हणजे टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ अशी कलाकृती सादर केली आहे। मस्त वाटते बघायला। पुढचा स्टॉल आपण चेकआउट करूया, लेदर पपेट्री आंध्र प्रदेश। लॅम्प्स बघा काय कलरफुल मस्त वाटतात बघायला। इयरिंग्स आहेत 200 रुपये। और वो लैम्प की क्या प्राइस है? 2800 रुपयाचा लॅम्प आहे समोरचा। त्याच्या एक्झॅक्टली समोर आहे तो अजून एक घोड्याची कलाकृती। असं वाटतं की तो मिररमध्ये बघतोय, खूप सुंदर वाटतो हा। कलर पेंटिंग केलेली आहे। नाही म्हटलं तरी 8 ते 10 घोडे अजूनपर्यंत बघायला मिळालेले आहेत इथे। याचा पुढचा स्टॉल आहे ओहरना महाराष्ट्र। तर ताई आपल्याला माहिती देतील या ड्रेसबद्दल। त्याला असं तुम्ही नॉट बांधून आतनं एक नॉट आणि बाहेरनं एक नॉट बांधून असं वापरू शकता आणि वरचं रिव्हर्सिबल आहे, पुढचं मागे पुढे घालू शकता आणि मागचं पुढे घालू शकता। काय प्राइस आहे याची? याची प्राइस 2850 आहे। 2850 रुपयाची प्राइस आहे आणि नॉर्मली हे असं काही दिसतं। हे लॉंग सेट आहे आणि हे शॉर्ट सेट आहे। हा लॉंग सेट आहे आणि हा याच्यावरती शॉर्ट सेट तुम्ही बघू शकता। तसे त्यांच्याकडे अजूनही काही ऑप्शन्स आहेत, ॲप्रन्स आहेत, बॅग्स आहेत, इथे पाऊचही आहेत। पाऊचेसची काय प्राइस आहे मॅडम? हे 400 आहे आणि हे 300 आहे। हे 400 रुपयाची प्राइस आहे आणि याची 300 रुपये प्राइस आहे। गोल पाऊच बघा, इवन बॅग्स आहेत, बॉटल होल्डर,
अगेन साईड बॅग्स तुम्ही बघू शकता. याच्या पुढचा स्टॉल आहे गोनकेज दिल्ली. लेडीज ॲक्सेसरीज खूप अवेलेबल आहे तिकडे. बघूया आता बॅग्सचं कलेक्शन तुम्ही बघू शकता इथे. हँडबॅग्स, वेगवेगळ्या शेप्समध्ये बॅग आहेत. बॉक्स, देन पेंटागॉन शेपमध्ये ते बघू शकता. कलरफुल बॅग्स आहेत. सुपर वाटतात बघायला. सर जी बैग का क्या प्राइस है? हाँ 4,250. It's embroidered. 4,250 रुपये प्राइस आहे याची. And I can offer you 10% off. ओके 10% ऑफ. याच्यावर मेल एम्ब्रॉयडरी, ये हैंड एम्ब्रॉयडरी, हाथ से किया. हँड एम्ब्रॉयडरी आहे ही. गोनकेशच्याच स्टॉलवर तुम्ही बघू शकता डायरीज आहेत. कॅनव्हासचं फॅब्रिक आहे ज्याने या बनलेल्या आहेत. 699 अशी डायरीची प्राइस आहे. कलरफुल कलेक्शन. अगेन पर्सेस, वॉलेट्स, छोटे वॉलेट्स आहेत. याच्या पुढचा स्टॉल आहे मणियुक्ता महाराष्ट्र. तिकडे इयरिंग्सचे कलेक्शन बघा लेडीजचे, काय सुंदर आहेत. 300 रुपये प्राइस आहे. ऑफर सुद्धा आहे. हाय, स्टॉल नंबर 91 आहे माझा. मणियुक्ता हँडमेड ज्वेलरी माझ्या स्टॉलचं नाव आहे. माझ्याकडे हँडमेड ज्वेलरी आहे वेगवेगळ्या प्रकारची. फॅब्रिकमध्ये आहे, इनामेल कोटेडमध्ये आहे, ब्रास आहे. इयरिंग्सवरती ऑफर आहे. 300ला एक आहे, 2 घेतले तर 500ला येतील. तुम्ही माझं कलेक्शन पण बघू शकता. हे काही असं कलेक्शन्स आहेत. नेकलेस बघा तुम्ही इथे. अगेन झुमके तुम्ही बघू शकता. मंडळी पुढचा स्टॉल आहे विलेज लेदर क्राफ्ट राजस्थान. लेडीजच्या चप्पलचं प्युअर लेदरचं कलेक्शन बघा, काय कलरफुल आहे. $850 पासून स्टार्टिंग प्राइस आहे. अजूनपर्यंतचा सगळ्यात बेस्ट घोडा जो आहे तो हा आहे. मुंबईच्या लाईफलाईन्स तिकडे दाखवलेल्या आहेत. DST बस 165 नंबर, बाजूला टॅक्सी आहे आणि तिकडे ट्रेन आहे, सेंट्रल रेल्वे. आणि याच्या खाली आजूबाजूला अशा बिल्डिंग्स तुम्ही बघू शकता. घोड्याची पुढची कलाकृती तुम्ही स्क्रीनमध्ये बघू शकता. इलेक्ट्रिकल वेस्टपासून ही तयार केलेली आहे. एकदम हुबेहूब असा घोडा वाटतोय. दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण बघूया म्हणजे एक्झॅक्टली अंदाज येईल. पूर्णपणे इलेक्ट्रिकल वेस्टपासून बनवलेलं आहे. तर ही अशी काही होती काळा घोडा आर्ट फेस्टिवलची दृश्य. जास्तीत जास्त स्टॉल्सना आपण व्हिजिट देण्याचा प्रयत्न केला. तसेच उत्तम कलाकृती ते सादर केलेली आहे. लेडीजसाठी उत्तम ऑप्शन्स अवेलेबल आहेत. मी आशा करतो की तुम्हाला व्लॉग आवडला असेल. व्लॉग आवडला असेल चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा आपण भेटूया एका नवीन कंटेंटसहित पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. शुभरात्री. बाय बाय.